नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24। नगर तालुक्यातील भातोडी येथे नृसिंह जयंती यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विविध कार्यक्रम तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आली। पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन घेतले। नृसिंह मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। मंदिर परिसरात खेळण्या, खाद्यपदार्थ दुकाने, पाळणे, झोके आदी स्टॉल लावण्यात आले। नृसिंह नाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सव सोहळा प्रारंभ सोमवार दिनांक 5 मे ते सोमवार दिनांक 12 मे रोजी कीर्तन महोत्सव सोहळ्याची सांगता झाली। नृसिंह यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी, नृसिंह मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी प्रयत्न केले। नृसिंह नाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सव सोहळा प्रारंभ सोमवार दिनांक 5 मे ते सांगता 12 मे रोजी झाली। गेल्या 7 दिवसापासून भातोडी गावामध्ये नृसिंह नाम सप्ताह सुरू आहे। गेले 7 दिवस सर्व ग्रामस्थ, बाहेरील आजूबाजूतील ग्रामस्थ मोठ्या आनंदाने, उत्साहाने हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होत आहेत आणि मोठ्या परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आणि आज नृसिंह जयंती उत्सवानिमित्त बरेचसे भाविक आज इथं दर्शनासाठी आलेले आहेत। गेली 40 वर्षापासून भातोडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि पंढरनाथ महाराज उमरेकर यांच्या कृपेनं आणि नारायणगिरी महाराज यांच्या कृपेनं आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वारकरी संप्रदायात खूप मोठं नाव घेतलं जातं असं ज्ञानेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह गेली अनेक वर्षापासून सुरू आहे। 7 दिवसापासून खूप चांगली महाराजांचे कीर्तन या ठिकाणी होतात आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज नृसिंह महाराजांची जयंती आहे। जयंतीनिमित्त या गावामध्ये खूप मोठा यात्रेचा उत्सव भरतो आणि पंचक्रोशीतून सगळे पाहुणे, नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय सामाजिक क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी येतात आणि नृसिंह भगवानाच्या चरणी लीन होतात। उद्या कालेची पंगत आहे आणि उद्या काला आहे नृसिंह भगवान अखंड हरिनाम सप्ताहाचा। उद्या जवळपास 5 ते 6 हजार लोक नृसिंह भगवानाचं दर्शन घेतात आणि खूप आनंदात आणि उत्साहामध्ये एक मोठी मिरवणूक या गावामध्ये होती आणि 12 वाजता कालेचं कीर्तन संपतं। कालेचं कीर्तन हे हबप उमरेकर महाराज या ठिकाणी कालेचे कीर्तन करतात आणि सगळ्यांना आपल्या नृसिंह भगवानांची सगळं खऱ्या अर्थानं चरित्र या ठिकाणी सांगतात। असा उत्सव मोठ्या पद्धतीने या ठिकाणी होतो। सगळे लोक, विविध जाती धर्मातले लोक या ठिकाणी येतात। आज या ठिकाणी भातोडी गावचे सरपंच विक्रमजी गायकवाड आहेत, उपसरपंच राजूभाई पटेल आहेत, व्हाईस चेअरमन रियाजभाई शेख आहेत, देवस्थानचे आज सचिव ज्ञानेश्वर घोलप आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी हे सगळे एकत्र येऊन, कमिटी एकत्र येऊन, गावातले ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला वर्ग एकत्र येऊन हा सप्ताह खूप मोठ्या आनंदात साजरा करतात। आलेल्या सर्व भाविक भक्तांचं नृसिंह देवस्थानच्या वतीने आम्ही हार्दिक असं स्वागत केलं त्यांना। त्याच्यानंतर आता जेवणाचा सुद्धा लाभ होणार आहे। तरी माझी इच्छा आहे का जेवढं जादा होईल तेवढं इथे भाविकांनी येऊन इथला लाभ घ्यावा सप्ताहाचा। ओके।
नृसिंह नाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सव सोहळा प्रारंभ सोमवार दिनांक 5 मे ते 12 मे रोजी सांगता झाली। काल्याची कीर्तन हरिभक्तपरायण भागवत महाराज उमरेकर श्री क्षेत्र रुद्धेश्वर यांनी केले। या प्रसंगी ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। नवलाव सांगत असताना त्या परमात्म्याच्या विषयी जो काही भाव पवार यांनी अभंगामध्ये गुंतलेला आहे त्या भावाचं अतिशय थोड्या वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं। काला या शब्दामध्येच काल्याचा मतीचा अर्थ उतरलेला आहे। एकापेक्षा अनेक पदार्थ एका वेळेस एकत्र येणं त्याचं काय होत असतं, काला होत असतो।
आणि असा हा काला भगवंताने केलेला आहे. अर्थात दही आणि लाही मिश्रित जो होतो तो काला होतो. हा लौकिक अर्थ आहे, परंतु तत्व भूमिकेतून या काल्याकडे जर पाहायचं झालं तर नाम आणि प्रेम एकत्र यावं लागतं, तेव्हा काला होतो. आणि हा काला साधनेने मोहिलेला आहे, अर्थात तो साधनेने प्राप्त करून घेतलेला. वैभव असणारा काला, हा काला जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे तर त्या संबंधाने आम्हाला साधना करावी लागते. आणि थोडस संकुचित बोलतो, काला प्राप्त करून घेणं म्हणजे एखादा पदार्थ प्राप्त करून घेणं नाहीये. नीट आहे का? काला प्राप्त करून घेणं एखादा पदार्थ प्राप्त करून घेणं नाहीये की 2 तास कीर्तन करावं, काहीतरी बडबड करावी आणि मग ते दही हंडी फोडावी आणि मग ते खावं, असा एवढा संकुचित काला नाहीये. विस्तो निखारा, निखारा आणि पाणी एका वेळेस एका प्लेट मध्ये राहू शकतात बघ. निखारा आणि पाणी एका वेळेस एका प्लेट मध्ये राहू शकत नाही. ते कसे आहेत? परस्पर विरोधी आहे. एकाच्या ठिकाणी अग्नी तत्व आहे, एकाच्या ठिकाणी जल तत्व आहे. अर्थात पाणी आहे, एक अग्नी आहे. अग्नी आणि पाणी हे परस्पर विरोधी आहे. पाण्यामध्ये अग्नी गेला तर अग्नीला विचू शकतात आणि हे भगवंताशिवाय दुसऱ्याला कोणाला करता येत नाही. त्याला भगवंताच लागतो. पहा तुम्ही कितीही ताकदवान विजतो असो, त्या पाणी टाकलं तर विजणारच आहे. एका वेळेस एकत्र येणं शक्य नाही, पण हे भगवंताला मात्र अशक्य नाही. म्हणून काल्याला ज्ञानही लागत नाही, काल्याला प्रारब्ध असावं लागत नाही, काल्याला प्रयत्नही असावे लागत नाही. काल्याकरता कृपा महत्वाची आहे. विकल कधी कधी प्रयत्नातून आम्हाला कोणत्या तरी गोष्टीची प्राप्ती आहे, कधी कधी प्रारब्धातून आम्हाला काहीतरी गोष्टीची प्राप्ती आहे, कधी कधी ज्ञान अवस्थेतून आम्हाला कुठल्या तरी गोष्टीची प्राप्ती आहे. मोक्ष प्राप्त करून घ्यायचं म्हटलं की ज्ञान लागतं. ज्ञाने विना मोक्ष नये, हा सिद्धांत आहे. खिचडी म्हणजे काय? जिथं एकत्र आल्यानंतर पुन्हा वेगळं होता येतं. आणि काला म्हणजे काय? जिथं एकत्र आल्यानंतर पुन्हा वेगळं होता येत. दुधात भाकर टाका किंवा भाकरीत दूध टाका, लक्षात जाईल का? दुधात भाकर टाका किंवा भाकरीत दूध टाका, एकदा भाकर आणि दूध एकत्र झाली की पुन्हा दुधातून भाकर वेगळी करता येत नाही आणि भाकरीतून दूध वेगळं करता येत नाही. म्हणजे एकत्र आल्यानंतर पुन्हा वेगळं होता येत नाही, त्याचं नाव काला आहे. आणि एकत्र आल्यानंतर पुन्हा वेगळं होता येतं, त्याचं नाव काय? खिचडी आहे. नरसिंह भगवंताच्या पदस्पर्शाने स्वयंभू निवासाने पवित्र झालेली आपली भूमी आहे. फक्त भगवंताचेच चरण कमल या भूमीला न लागता अनेक साधूंचेही चरण कमल या भूमीला लाभलेले आहेत. आणि खरं तर साधूंचेही चरण कमल आहेत, संतांचेही चरण कमल आहेत आणि परमात्म्याचेही चरण कमल आहेत. म्हणून हाच अगोदर काय झालेला आहे? काला झालेला आहे. आपल्या गावाला अगोदरच काला एक हे दैवत प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून अतिशय भाग्यवान तुम्ही आम्ही मंडळी आहोत. तुम्हाला या गावामध्ये जन्माला यायला भेटलं. फक्त जन्माला येऊन भागलं नाही, तुम्हाला या देवाची सेवा करायला अशा प्रकारची भेटती आहे. My
आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।